मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घेणाऱ्या महिलांसाठी आजची ही बातमी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही ई-के-वाय-सी करताना चुकून चुकीची माहिती भरली असेल किंवा सरकारी नोकरी, पेन्शनचा पर्याय चुकून येस केला असेल तर घाबरायची गरज नाही. राज्य सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे. नेमकी चूक काय झाली ते बघूया मित्रांनो. अनेक महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-के-वाय-सी पूर्ण केली, पण कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत आहे का, कोणी पेन्शन घेतो का, हा पर्याय भरताना चुकून चुकीचा पर्याय निवडला गेला होता. यामुळे पात्र महिला असूनही अर्ज अपात्र होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण यामध्ये आता काय सुविधा मिळणार आहे ते बघू. सरकारने सांगितलं आहे ऑनलाईन अर्जात सुधारणा करण्याची शेवटची संधी दिली जाणार आहे. जर तुमच्या अर्जात सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनबाबत चूक झाली असेल तर तुम्ही ती स्वतः दुरुस्त करू शकता. यामध्ये महत्त्वाची तारीख सध्या लक्षात ठेवा, 31 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पोर्टल म्हणजे वेबसाईटवर जाऊन तुम्ही ई-के-वाय-सी मधील चूक सुधारणा करू शकता. यानंतर कोणतीही मुदतवाढ तुम्हाला दिली जाणार नाही. तर तुमची चुकीची सुधारणा कुठे करायची ते बघू. दुरुस्ती कुठे करायची? www.maharashtra.government.in या वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही तुमची अर्जाची सुधारणा करू शकता. शेवटचा सल्ला आहे, जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असेल तर उशीर न करता आजच ई-के-वाय-सी मधील चूक दुरुस्त करा. ही माहिती इतर महिलांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण ही शेवटची संधी आहे. धन्यवाद.